पाण्याच्या कड्याला आणि टोळी पाण्यात आणि बाहेर यायचं वाळूत पसरायचं आपलं तर परत पाण्यात तवर जर घरचे आले चड्ड्या वड्यालाच मुंगळी गँग पळायची महाराज जाऊ द्या महाराज जाऊ द्या महाराज आपल्या घरात गरिबी होती पण संस्काराची श्रीमंती होती ती आज कोणाच्याच घरात कुणाच्याच घरात नाही कोटीच्या बंगल्यातली श्रीमंती नाहीये ज्या पोरांना किती पैसे भरून तुम्ही शाळेत घाला ती श्रीमंती नाही जी आपल्या कौलाच्या घरात होती वा दिवा लावायचा डबा घ्यायचा डबा त्याच्यावर पण चिमणी ठेवायची आई एका बाजूने भाकरी करायची एका बाजूने पोरानं ग्रह फाटल्याचा एका दिव्यावर दोन काम बापा पोराने ग्रह फाटल्याचा आईनं भाकरी करायच्या बापानं बाहेरून यायचं दिव्याच्या एका कोपऱ्यात बसायचं वाढ ग मला अर्धी त्याने तिथं जेवायचं एका बत्तीवर 3 माणसं काम करीत होती रॉकेल कमी असायचं आईनं म्हणायचं पटापटा लिहून ये सकाळी वेळ नाही मिळायचा दिवा इजवायचा आहे बरं का काय आनंद असायचा त्या घरात मग तो म्हणायचा आई 2 तर प्रश्न राहिले मग असं कर सकाळी लवकर उठले ले पण अपूर्ण ठेवू आज पहिलीच्या पोराच्या हातात 6,000चा मोबाईल आहे एवढी वाईट परिस्थिती झाली आता सांगा जाधव सभे दोन्ही मुद्दे महत्वाचे आहेत का नाही पोराला प्रशिक्षण दिलं पाहिजे 1 हेमोग्लोबिन टेस्ट केली पाहिजे 2 3 आता पुढच्या महिन्यात 12वीच्या परीक्षा आहे पोरांचे बापांना बाप ध्यानात ठेवा आता घरी गेल्यानंतर ज्याचं पोर 10वीला आणि 12वीला आहे त्यांनी जवळ घ्या एक कान फटीत देतो आणि त्यांचे मोबाईल ताब्यात घ्या शेवटच्या पेपरपर्यंत मोबाईल देऊ नका तरच पोरं 35% मार्क पाडतील तुम्हाला वाईट वाटेल नाही ते ताब्यात घेऊ नका तो काही करीत नाही काय करील तो गेला निघून कुठं इकत आणले होईल परत विनोद समजू नका पण यांची कदर करू नका एक दिवस हे तुम्हाला बरबादीकडे नेतील पोरींचे लाड फाजीलपणा कमी करा महिला मंडळ थोडा राग येतो महिला मंडळाला मुलगी मला आहे मुलींबद्दल बोललं का महिलांना राग येतो पण ह्या पोरींनी ह्या 4-5 वर्षात चांगल्या बापांच्या माना समाजात खाली घातल्या आणि याची कारण आहे का या 2-4 महिन्यात शेतकरी आत्महत्या करीत नाही आता त्यानं बंद करून टाकलं दखलच घेईन 4 महिने झाले शेतकऱ्याची आत्महत्या वाचली का तुम्ही त्यानं बंद केलं लाख मंजूर होत्या 21 मिळाल्या शेतकरी आत्महत्या करीत नाही 2-3 महिने झाले मोर्चे बंद झाले मोर्चे डोक्यात नाही आले पाहिजे आता मोर्चेच काढणार नाही लोक काढून काय फायदाच नाही डांबर तापलं पण फरक नाही पडला आता 30/4/2019 पर्यंत काहीच होणार नाही 30/4/2019 शेवटची तारीख 30/4/2019 लोकसभा विसर्जित नवी स्थापन शेवटची तारीख तोपर्यंत आता तुम्ही खुश राहा मे मध्ये शेतकरी आत्महत्या बंद झाल्या आता तुम्ही चांगला अभ्यास करा शिक्षक लोक आणि बाकीचे लोक तुम्ही ह्या 2 महिन्यात सरकारी दवाखाने तपासा आत्महत्या करणारी पोरच आहेत पोरण पुरी आणि कारण एकदम हलकट बाग बोलला पोरानं फाशी घ्यायची पुरीला मोबाईल वरून आई बोलली पॉइझन या हलक्या कानाच्या अवलदी तयार झाल्या आणि याचं कारण म्हणजे आत्महत्या करणारी कोण आहेत इंजिनिअरिंग डिप्लोमा पॉलिटेक्निक 12वी आर्ट 12वी कॉमर्स ही भंगार बापाची जी अवलाद आहे या हरामीला आलाय माज का आलाय का या हरामीला 70,000ची पल्सर आहे कॉलेजला जायला निम्मे पोरं कॉलेजवर बाईकवर येतात लाख रुपयाची बाईक आहे 70,000ची पल्सर आहे आणि या अवलाद गाडीवर येते
10,000चा त्याच्याकडं मोबाईल आहे, 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट आहे, रुपये इन्कम नाही. फक्त मी शगाला बोंबलं थिंडतो, वन साईड भांग काढितो, कपडे मांडी कपडे घालतो, बोंबलं थिंडतो. माझाटला पिसाळेल बाप होता त्याचा, कुत्र्याला आणतो गाडीवर चालला, कुत्र्याला त्याचा बाप पिसाळेल होता. कुत्रे म्हणते अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली. त्या महाराज आता 10वीची केंद्राची परीक्षा राहील. 300 पोरं जर केंद्राला असले ना 10वीच्या, तर 250 पोरं गाड्यांवर येतात पेपरला. सगळे गाड्या लावायला जागाच नाही. आणि आईनं मला आणि पोराला कॉलेजला जायला 100 रुपयाचं पेट्रोल बापान दिलंय. आता 100 रुपये त्याचे 2 दिवस जातील का नाही, पण आई आहे ना त्याची लई जागृत देवस्थान, लई खोलीची. आईनं उलट पोराला म्हणायचं भाई 100 राहू दे अजून, त्याचं ऐकू नको, त्याचं ऐकू नको, तो पहिल्यापासून तसाच. त्याला 9वी पासून ओळखी काही जमलं नाही. मग त्या कारच्या खिशात पेट्रोल टाकून शिल्लक किती आहे? 100. बाईक आहे, मोबाईल आहे, तो चांगल्यात बसेल का नालाय का? गोवा खायला सुरुवात, 90 मारायला सुरुवात, पुरीच्या नादी लागली, पुरगी भंगार, तिच्या बाई 3 पोरांनी पाशे गेली. त्या पुरीला काय गेलंय, पेट्रोलला पैसे लागत नाही, मोबाईलचा बॅलन्स टाकायचा नाही, हॉटेलचं बिल द्यायचं नाही, पुढच्या शनिवारी तोंड बांधून मागं बसायचे, ओळख येऊ नये म्हणून पॅन्ट शर्ट घालायचा. 5 मिनिटं पोलीस चेक करीत होता ड्रायव्हर पुढचा का मागचा. आणि त्या पुरीचा बाप आला इंदुरीकडच्या कीर्तनाला, त्या पोऱ्याचा आहे बाप आला, आणि माझं जे कीर्तन आहे महाराज जाऊ द्या मोरद्या, पण वर्षातून 4 वेळा ऐकलं पाहिजे, 3 महिन्यातून 1 डोस पाहिजे. तुम्ही माना नाही तर नका मानू, मारा, फरक पडत नाही. निमारदा झटका झाला आहे, असं 4 ऐकले पाहिजे. त्या पोरीच्या बापाने कीर्तन ऐकलं इंदुरीकडचं, गेला घरी. त्या पोरीला मला ऐकले, जर तू त्या पोऱ्याबरोबर दिसली मेलीस, तू मेलीच टेन्शन मध्ये आपण कीर्तन ऐकलं मेलीस तू. त्या पोराला म्हणजे मा नाच सोडून दे नाही बापानं, मग कीर्तन ऐकलं इंद्रियचं बाप मा पिसाळलाय मला तरी तुझा गेम सुद्धा करू शकतो. टेन्शन मध्ये ते पोरग त्या पोरीला म्हणलं तू माझी नाही ना, कोणाची तू नाही दुसऱ्याची होऊ शकत, मग मी तुला दिसू नाही शकत. ती म्हणली दिसायचं मरू दे, नाच सोडून दे मला. आता तो ही गोष्ट कोणाला सांगत, त्याच्या आईला. तो त्याच्या आईकडे गेला, मला हे बघ मम्मी, आता सांगितलं नव्हतं पण सांगतो, 9वी पासून आम्ही एकत्र होतो, मोबाईल मी तिला घेऊन द्यायले, बॅलन्स मी टाकीतोय, 3 ड्रेस माझे आहे तिच्याकडे, तिच्या हॉटेलच्या बिलापायी मी माझ्या गाडीचे पार्ट काढून येते. मित्रांचं इतकं देणं आहे का मी कॉलेजला पहिल्या तासाला जाऊ शकत. आणि काही मित्र तर मला सापडायलाच इंडिले, मी दिसलो का ते रिपीट करणार मला. मी कसं तरी कॉलेजला जातोय, पण तिच्या बापाचा बाप पिसाळा आहे, तिला तर फटकील, पण माझा आहे कार्यक्रम करील. तू पप्पांना सांग आणि तिच्या बापाला विचारून घे, फायनल करून टाक. तिची आई गेली तिच्या नवऱ्यापाशी, बघा बरं का, पोर आपलं कामातून गेलंय, सावरून घ्या. त्यानं इंदुरीकडचं कीर्तन ऐकलं होतं, तो बोलला नाही काही, त्यानं बाही माग केली, 2-4 बायकोच्या कानपट्टी तुटली, 5 बोट उठली बायकोच्या झाला.
ती म्हणली 40 वर्षात हाणलं नाही याला झालंच काय डायरेक्ट एवढा पिसाळला कसा त्या पोऱ्यानं ओळखला आपली आई रिपीट केली म्हणलो आपला ते गेलं निघून आणि तो मित्रांना म्हणला टेन्शन मित्र म्हणले रिलॅक्स जपती 9 टेप्यानं आणि लागलं ना बरळायला काय माय बापाला प्रेम कळलं त्याच्या खानदानीत त्यांनी प्रेम केलंय का कधी पण मी बापाला दाखवणार प्रेम श्रेष्ठ का बाप श्रेष्ठ वेळेला बापाला रिपीट करायची पाळी आली ना करणार पण तिला सोडणार पोरगी काय येते दिवस उठता जर पाहिली तर आपल्याला वाटतं आपाप सूर्य उगला काही पोरं लई कॉलेजची पोरं कॉलेजच्या स्टँडवर गेटवर चालली होती बंगारच होती स्वच्छता असा गाणवास तिकडून 2-3 पोरी आल्या त्यातला एक पोर आहे त्या पोरीला पाहून काय म्हणतो माहिती का अरे अरे चंद्र तर दिवसा उगला म्हणजे त्याला ती पोरगी कशी म्हणा दिसायची होती चंद्रासारखी पण ती पोरगी नांगट होती ती म्हणली पण घोबडाला दिवसा दिसलं कसं त्या पोरीच्या त्या पोऱ्यानं आई रिपीट केलेली पाहिली म्हणलं त्यानं औषध घेतलं ती प्यालं नाही हुशार होत ती वाटायला लावलं तिची आई म्हणली झालं ना मना सोबत घेतलं ना औषध त्यानं उरेल होतं कांद्याच्या रोपाचं थोडं गोल पिलं त्याचा बाबा मला बोंबलो नको भुगू नको मेलं नाही ना अजून काही कथाने नाही तो पर्यावरण औषधाचा सुद्धा परिणाम दगडाचा झालाय कसा पोरगा औषध पेलं असल्यामुळं घाबरलं ते गामी मला ना आलं बापा पुढं बापानं बाया माग गेलं ना आतल्या खोलीत घातलं असं रिपीट केलं तो बापाला म्हणलं पप्पा मारू नका पेलोच नाही हो मी फक्त चोळलंय पोरं मरू द्या उलथू द्या तिकडं म्हणलं ग हटकावलं तर आणि नेलं डॉक्टरनं 90 मारेल होती घातलं आतल्या खिशात काढला कमराचा बेल्ट असे 7-8 पट्टी त्याचे निवार वाठवले तुम्हाला डॉक्टर पाया पडू का मला बोलू द्या फक्त पप्पा हाणलं एक पट तुम्ही हाण मी पेलोच नाही गपची बास आलेलं पेशंट धुतल्याशिवाय नाही ते मुतलं तरी डॉक्टर धावायचं तुम्हाला मला बोलू द्या फक्त त्या पोरीला राखेल पडू द्या तिकडे पण हाणू नका मला डॉक्टर म्हणले का बस आता शिक बाहेरून धुतलंय पालथा झोप पालथा झोपलं ते कंपाऊंडरला सांगितलं नळी आण रे घाल नळी 2-4 नर्स त्याला धरायला ते खाटा सकट उडायचं अहो डॉक्टर पेलं नाही ग बस आतला रिपोर्ट आल्याशिवाय खात्री नाही घातली काढली 2-3 दिवस हालचाल नाही केली त्याने 2-3 दिवसानं त्या पोरीचा मेसेज आला त्यानं मोबाईलच फोडून टाकला तो म्हणला आता इकून घालती तर इकून तुमच्यापैकी कोणी औषध घ्यायला असेल तर त्याला त्याला फक्त म्हणा या परत घेतो का शेण खावा पण सगळ्यांनी जाधव साहेबांच्या अभिष्ट चिंतनाला माघा